मूळव्याध कॅन्सरमध्ये बदलतो का? बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की मोशनच्या ठिकाणी काही झालं तर तिथे नक्की काय आहे, मूळव्याध आहे, फिशर आहे की आपल्याला कॅन्सर झालाय. तर आज हे जाणून घेऊया, मूळव्याधाचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं का? मूळव्याध, ज्याला हेमोरॉइड्स किंवा पाईल्स असं म्हणतात, या सुजलेल्या रक्तवाहिन्या असतात गुदाशयामध्ये, ज्या की स्ट्रेनस वर्क, खूप वेळ बसून राहणे, जुनाट बद्धकोष्ठता यामुळे होतं, ज्यामुळे वेदना, रक्तस्राव, अस्वस्थता जाणवते. पण मूळव्याध कॅन्सर नसतो. अनेक लोकांना असं वाटतं की मूळव्याध हे कॅन्सरमध्ये रूपांतर होईल का? पण हे दोन्ही डिसीजेस वेगळे आहेत. मूळव्याध थेट कॅन्सरला कारणीभूत ठरत नाही, पण जर सतत रक्तस्राव होत असेल तर तो दुर्लक्षित करू नका. मूळव्याध आणि कोलन कॅन्सर यांची लक्षणे सारखेच असतात. उदाहरणार्थ रक्तस्राव, वेदना, मलाविषयीच्या सवयीमध्ये बदल. त्यामुळे योग्य वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणताही गंभीर आजार असल्याची शक्यता टाळता येते. काही प्रकरणांमध्ये उपचार न घेतल्यास मूळव्याधांमध्ये गाठी निर्माण होणे, म्हणजेच ब्लड क्लॉट्स निर्माण होणे, जंतू संसर्ग होणे किंवा जास्त रक्तस्रावामुळे ॲनिमिया होणे ह्या गोष्टी होतात. मात्र यामुळे कॅन्सरचा धोका वाढत नाही. मात्र कुटुंबामध्ये कुणाला कोलन कॅन्सरची हिस्ट्री असेल, दीर्घकाळ जळजळ होत असेल तर यामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. जर सतत रक्तस्राव, अचानक वजन कमी होत असेल किंवा मलाविषयीच्या सवयी बदलत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला लवकर घ्यावा. मूळव्याध आणि कोलन कॅन्सर यातील फरक ओळखण्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे आहे. कुठल्याही समस्या असतील तर आमच्याशी संपर्क साधायला बिलकुल संकोच करू नका. धन्यवाद.